घरकुल योजना येणार, इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मिळणार 7-12, रहिवाशांना राहत्या घरातील जागेचं स्वामित्व देण्यासाठी अनोखा प्रयोग। संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून अभिवादन। आर.डी. बर्मन यांच्या निवासस्थानी जाऊन केलं अभिवादन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट, जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याला उधाण, सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी। राज्य महिला आयोगाचा वारी सुविधा मोबाईल ॲप, वारकऱ्यांना एका क्लिकवर सर्व सुविधांची माहिती मिळणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। ग्रामसेवकाचा बनावट शिक्का बनवत फसवणूक, बनावट शिक्का वापरून विविध योजनांचा लाभ, धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील घटना। मुंबईच्या भांडूपमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना, भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षांच्या मुलाला चटके दिले, मुलाला चटके देत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर। वारीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चित्ररथ प्रदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न, चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकारी योजनांची सर्वसामान्य नागरिकांना मिळणार माहिती। शेतीच्या वादातून चुलत भावाकडून निर्दयीपणे मारहाण, दौंड तालुक्यातील विरोबाच्या वाडीतील धक्कादायक घटना समोर। नांदेड मुदखेड मार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती, सीता नदीजवळ रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला आदळल्यानं अपघात। रेणुकादेवी मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामासाठी डोंगर पोखरला होता, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे संरक्षक भिंतीला तडे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।